मित्रांनो, एलपीजी ग्राहकांच्या ई-केवायसीच्या संदर्भात बऱ्याच साऱ्या बातम्या येत आहेत आणि याच्याचमुळे ग्राहकामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेले आहेत की प्रत्येक ग्राहकाला प्रत्येक वर्षी केवायसी करावी लागणार का, केवायसी केली तरच गॅस सिलेंडर मिळणार का। या पार्श्वभूमीवरती पेट्रोलियम एवं प्राकृतिक गॅस मंत्रालयाच्या माध्यमातून एक प्रेस नोट प्रकाशित करून केवायसी नेमकी कोणाला करायची आहे, प्रत्येक वर्षी केवायसी कोणासाठी बंधनकारक आहे याच्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे। केवायसी करण्यासाठीचे जे काही डायरेक्शन देण्यात आलेले आहेत या नवीन नाहीत, याच्यामध्ये ही निरंतर प्रक्रिया आहे। जे काही गॅस ग्राहक असतील या गॅस ग्राहकांना एक वेळेस केवायसी करणं गरजेचं असणार आहे। तर प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे जे लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना मात्र 7वा 8वा आणि 9वा सिलेंडरचे जे रिफिल असतील याच्यासाठी प्रत्येक वर्षी त्यांना ई केवायसी करणं गरजेचं असणार आहे। त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी ई केवायसी करण्यासाठी सांगितलं जातं ते म्हणजे PMUY च्या अंतर्गत अर्थात प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांसाठीची प्रक्रिया आहे। तर इतर जे काही गॅसचे लाभार्थी असतील त्यांना एकच वेळेस केवायसी करणं गरजेचे आहे आणि ती जर केवायसी केलेली असेल तर पुन्हा पुन्हा याच्यामध्ये आधार बायोमेट्रिकची केवायसीची गरज नाही, अशा प्रकारची माहिती याच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मात्र प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी केवायसीची गरज आहे आणि जर केवायसी केली तरच त्या महिला लाभार्थ्यांना दिली जाणारी गॅस सिलेंडरची सबसिडी क्रेडिट केली जाते। मित्रांनो, अशा प्रकारचं एक महत्त्वाचं असं प्रसिद्धीपत्रक काढून या केवायसीच्या संदर्भातील एक महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। धन्यवाद।